पुरस्कारांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत होते आणि नुकतंच ज्यांच्या वतीनं आगमन झालेला माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय धाराशिव भैया राजसिंह मोहिते पाटील भैयांचे आगमन झालेला आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय भैयांचे हार्दिक स्वागत करूया। सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचे आगमन झालेले आहे। अकलूजकरांच्या वतीनं ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटवरती त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय रवी पाटील गोरगावकर यांच्या आगमन झालेलं आहे। भैयासाहेब तुम आगे बढ़ो, भैयासाहेब तुम आगे बढ़ो, भैयासाहेब तुम आगे बढ़ो। आपला माणूस धन्यवाद। पुरुष एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या आगमन झालेलं आहे। जुमानते सन्माननीय संकल्प भैया डोळस यांच्या देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। करमाळ तालुक्याचे भावी आमदार सन्माननीय नारायणबाबा पाटील यांच्या देखील आगमन होत आहे। ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटवरती आदरणीय आबांची या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय वैभव भैया शेख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अकलूजच्या शिवरावरती त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। उत्तर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचे निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते हे तुतारी फुंकणार आहेत आणि आता धैर्यशील मोहिते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। जयंत पाटील हे आता स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील सुरू होणार आहे। तर यावेळेस आपण बघतोय धैर्यशील मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करणारे आणि यावेळेस जयंत पाटील यांचं स्वागत देखील तुतारी फुंकून करण्यात आलेलं आहे। तुतारी यावेळेस फुंकण्यात आलेली आणि आता हीच तुतारी रणजित निंबाळकर यांच्या विरोधात फुंकली जाणार आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे थेट माढ्यातून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय या ठिकाणी आता जयंत पाटील यांची जी वाट बघितली जात होती ते आता पूर्ण झालेले। जयंत पाटील स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळात पक्षप्रवेश देखील होणार आहे। सविस्तर माहिती या पक्षप्रवेशा संदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आज सकाळी माढ्यात आले होते। त्यांनी बैठक घेतल्यानंतर जयंत पाटील हे अकलूजमध्ये येतील अशी माहिती स्वतः शरद पवारांनी दिल्यानंतर आता जयंत पाटील जे आहेत, जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि काही क्षणांमध्ये धैर्यशील मोहितेंचा प्रवेश जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल आणि त्यांना अधिकृतरित्या हातात तुतारी दिली जाईल आणि माढा लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देखील जयंत पाटील जाहीर करण्याची शक्यता आहे। अवघे काही क्षणांमध्ये हा सगळा जो सोहळा आहे तो आता सुरू झालेला आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये ही अधिकृत घोषणा होईल। ही अधिकृत घोषणा पाहण्यासाठी पंचक्रोशीतले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जे मोहिते पाटलांवर प्रेम करतात, ज्यांची अनेक दिवसांपासून खरं तर घालमेल होती की नेमकी माढा संदर्भात काय भूमिका घेणार आणि आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि आता काही क्षणांमध्ये जयंत पाटील खरं तर माढ्याचा उमेदवार गुलदस्त्यातच होता, मात्र आता ते जाहीर होताना आपण बघतोय।